नमस्कार, मी संकेत आवटे. जर तुम्ही घर घेणार असाल, घेतला असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण तेच घर तुमच्या आयुष्याची वाट लावू शकतं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, मी घर घेतला आणि घरामध्ये हा प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम झाला. बिलकुल तसंच होतं. व्यवस्थित गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्ही कुठलं घर घ्यायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्याही प्रकारे ज्योतिष वगैरे सांगायला मी सुरू केलेलं नाही, नाहीतर परत कुंडल्या वगैरे पाठवाल मला. ॲक्च्युअली प्रॅक्टिकल फॅक्ट सांगतोय, कारण मी शेकडो हजारो लोकांना मी भेटत असतो, ते मला भेटत असतात, चर्चा मी करत असतो, माझे बरेच मित्र आहेत, माझा एक्सपिरियन्स आहे, यावरून मी बऱ्याच गोष्टी शिकलोय, मला त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची 2 उदाहरणं मी तुमच्यासमोर मांडतोय. पहिलं उदाहरण माझ्याच मित्राचं आहे. परिस्थिती जेमतेम, घरातला इन्कम खूप कमी, वडील शेतकरी, माझी पण परिस्थिती तीच होती. पण माझ्या मित्रांनी किंवा अनेक शेकडो जे माझ्याकडे लोक भेटायला येतात त्यांनी सुद्धा हीच चूक केली. कदाचित ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, पण ती इथंपर्यंत आणि इथंपर्यंत उतरली नसणार आहे. ती गोष्ट आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून उतरतोय. पगार आहे 20-25 हजार रुपये, घरातल्यांचा इन्कम एक 10-15 हजार रुपये. शेतकरी माणूस, आई वडील शेतीच करतात, त्यामुळे जास्त शेती पण नाही आहे. 2-3 लाख रुपये आले तर आले, त्यातला खर्च गेला, 1-1.5 लाख रुपये शिल्लक राहिले तर 10-12 हजार रुपये महिन्याचा पगार पडला आई वडिलांना. याचा एक इन्कम 20-25 हजार. आमच्याकडे महिन्याला 30-40 हजार रुपये येतात. चांगली गोष्ट आहे, म्हणून मी आता घर बांधणार, म्हणून त्यांनी घर बांधलं. 30-35 लाख रुपये खर्च केले घरावर, सगळी अमाऊंट लोनची. 1-2 लाख रुपये गाठीशी होते, ते सगळे उडवून टाकले त्यावर, बाकी सगळं लोन केलं, घर बांधलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, घर बांधण्याचं रिझन काय? तर पोरगी कोण देणार, लग्न कसं होणार, म्हणून मी घर बांधलं. मान्य आहे. आता या गोष्टीला बिलकुल मी क्रिटिसाइज करत नाहीये, चुकीचं म्हणत नाहीये, बाकी डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. घर बांधलं. घर बांधल्यानंतर लग्नाची बहीण होती, आई वडील आजारी होते, आजी आजोबांचा दवाखान्याचा खर्च होता, स्वतःचं लग्न व्हायचं होतं. या सगळ्या गोष्टी एकत्रित करून जेव्हा दणका बसला ना, तो खूप मोठा दणका बसला. आता काय म्हणाल तुम्ही, काय एवढा प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम. मॅक्सिमम पैसा EMI मध्ये जात होता. लग्न करायचं आहे तर लग्नाला पैसा कुठनं आणायचा? बरं, लग्न सोडा, बहिणीचं भावाचं लग्न आहे, त्याला खर्च कुठनं करायचा? आई वडिलांच्यापेक्षा जास्त आजी आजोबांचा आजारपण, त्यांना पैसा कुठनं आणायचा? रनिंग कॉस्ट, घर चालवायचं कसं, तो खर्च कसा करायचा? बंगला बांधला हो तुम्ही, पण बंगल्यात त्या मानानं राहणीमान पाहिजे, तेवढे तुम्हाला तुमची राहण्याची पद्धत अपग्रेड करायला पाहिजे, त्यावर खर्च करायला पाहिजे. त्यामुळे खिशात पैसा बाकी राहत नव्हता. परिणामी घरात आणि जास्त टेन्शन, आजारपण. आता जॉब मोठ्या पगाराचा नसल्यामुळे, पगार कोणी जास्त देईल का? 100% नाही देणार. पगार कमी असल्यामुळे कर्ज कमी मिळत असल्यामुळे बाकीचा पैसा इकडून तिकडून उचलायचा. मग क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, पाहुण्यांकडून आणि मित्रांकडून. सगळ्यात घाण सवय, मी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करेन सगळ्यांना, पाहुणे आणि मित्र उधारी करणं बंद करा. सगळ्यात घाण गोष्ट आहे ती. ते दाराशी येऊन जेव्हा उभा राहतात ना, त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काहीही नाही. अननेसेसरी दुसऱ्याकडे हात पसरून जेव्हा आपण तो खर्च करतो ना, याला उधळपट्टी म्हणेन मी. प्लीज ती करू नका. जेव्हा ती लोक दाराशी उभा राहतात तेव्हा जो पैसा मागताना आपल्या मनावर घाला घातला जातो ना, तो सगळ्यात डेंजरस असतो. अतिशय वाईट वाटतं त्यावेळी की आपल्या खिशामध्ये पैसे नाहीत, आपण त्याच्याकडून पैसे घेतलेत, परत कसे करायचे आणि त्याला उत्तरं काय द्यायची? दरवेळी नवीन उत्तरं, दरवेळी नवीन कारणं. काय देणार आणि किती दिवस देणार? आपल्याला माहिती आहे की पैसा काय आपल्याकडे टिकत नाही. आपल्याला वाटत असतं आता मला 20,000 रुपये येत आहेत, पुढच्या महिन्यामध्ये, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये, असं करत करत एक 5-6 महिन्यामध्ये लाख रुपये साठवेन आणि त्याला परत करेन. पण असे 4-5 महिन्यातच असा काहीतरी प्रॉब्लेम येतो, ते 1 लाख रुपये तिकडे खर्च कधी झाले आपल्याला कळत नाही. म्हणजेच एकदम चुकीचं फायनान्शियल प्लॅनिंग. यातच प्रॉब्लेम असा असतो, पैसा वाचवण्यासाठी आपण राब त्या घरासाठी राबतो, गवंड्याच्या हाताखाली आपणच जातो, पाणी मारणं आपणच करतो, मेहनत सगळी आपणच करतो, कामावर आपणच जातो. सगळं एकत्रित केल्यामुळे तब्येतीची वाट लागते आणि याचमुळे घरात त्या आजारपण येतं. सो हे सगळं कशामुळे होतं माहिती आहे का? इम्प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग. घाणेरडा प्लॅन केल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात. आता मी सुद्धा घर बांधलं होतं जेव्हा मी जॉब करत होतो, तेव्हा 25-30 हजार रुपयेच्या आसपास, 30,000 प्लस थोडासा असेल मला वाटतं त्यावेळी मला सॅलरी. मी जे घर बांधलं, मी त्यावेळी 6 ते 7 लाखाच्या दरम्यान खर्च केला होता. 7 लाख पकडून झाला. तर 7 लाखामध्ये भिंतीवर थोडासा गिलावा करून वर चढवलं, थोडासा स्लॅब टाकला, त्याच्यावर पत्रे घातले. आजही माझं गावी तेच घर आहे बरं का. आज त्याचं व्हॅल्युएशन त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त होईल. बट सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तामझाम नाही केला. 3-4 लाख रुपये गाठीशी होते, थोडीफार अमाऊंट एक्स्ट्रा होती, इकडून तिकडून जुगाड करून ते बांधून टाकलं. मोठं कर्ज मी फंद्यात पडलेलो नव्हतो. तेव्हा तुम्हाला समजतं की पुढचं आयुष्य मला कसं जगायचं आहे. एक साधं उदाहरण घ्या ना, मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. तुमच्याकडे आहे ताजमहाल, पण घरात खायचे वांदे झाले, पैसाच टिकत नाहीये, जगणं मुश्किल आहे.
ह्याला काय अर्थ आहे? विमानातून फिरतोय आणि फाटकी कपडे घालून फिरतोय, ह्याला काय अर्थ आहे? त्यामुळं छोटं घर असू दे ना, पण सुखाचे 4 घास मिळत आहेत, चांगलं जेवण मिळत आहे, डोक्याला टेन्शन नाही, घरातल्यांची तब्येत छान आहे, मी सुखाने राहतोय. मग अननेसेसरी जर तुम्ही या फंद्यात पडत असाल तर खूप मोठ्या ट्रॅपमध्ये बसताय. मग यासाठी काही फॉर्म्युला आहे का? तर मी मुद्दाम तुमच्यासाठी फॉर्म्युला घेऊन आलोय, कारण यासाठी भयंकर कमेंट आलेत. आणि जी मुलं अजून लग्न झालेलं नाही आहे, होणार आहे, मुलांवर प्रचंड जबाबदारी आहे. मी पुरुष का रडतात एक सेपरेट व्हिडिओ बनवला. मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला, जा तो व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय. अशा गोष्टीतून बरंच तुमचं मत परिवर्तन होणार आहे. होतं काय की मला लग्न करायचं आहे, भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, आई वडिलांचा खर्च आहे, आजोबांचा खर्च आहे, हा तो समाजाची डिमांड, या गडबडीत ना तो शो ऑफ करायला जातो. का? तारे नोकरी करतोय, अजून तुझ्या मुलानं गाडी घेतली नाही काय? हे शेजारी डायलॉग मारतो, त्याला आग लावायलाच ठेवलेलं असतं. पण हा पोरगा त्या एका वाक्यामुळे 5-7 लाखाची 10 लाखाची गाडी घेऊन येतो, त्याचा EMI फेडायला आयुष्य जातं त्याचं. इथंच तो फसतो. अरे तुम्ही बंगला बांधत नाहीये का? त्याचं लग्न कसं होणार? हा एक डायलॉग तुम्हाला 30 लाख रुपये खर्च करायला भाग पडतो. आता कोल्हापूर, पुणे, मुंबईचं तर काय बोलायचं कामच नाही. कोल्हापुरात सुद्धा आता 30, 40, 50, 60 लाख रुपये तुम्हाला फ्लॅटला घालावे लागतात. पुण्यासारख्या ठिकाणी 60, 70 लाख, 50 लाखाच्या आत काही येतच नाही. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की भयंकर खर्च करावा लागतो. मग हा खर्च कसा पेलवणार? याचं काय करणार? हा मोठा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे एक सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला बनवलाय. मी एक प्रश्न तुम्हाला विचारला होता की तुम्ही मिडल क्लास आहात, लोअर मिडल क्लास आहात, अप्पर मिडल क्लास आहात की अल्ट्रा रिच फॅमिली मधले आहात? आता यावर बरेच लोक म्हणतील मिडल क्लास आहे. मी ऑलरेडी यावर एक व्हिडिओ बनवलाय, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. जर तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही मिडल क्लास आहात तर कदाचित असू पण शकता बरं का. पण 80% लोकांचा गैरसमज आहे की ते मिडल क्लास आहेत. ज्या व्यक्तीचा इन्कम 50 ते 60 हजारपेक्षा कमी येतो तो व्यक्ती मिडल क्लासमध्ये कन्सिडर होत नाही, तो लोअर मिडल क्लासमध्ये जातो. आजच्या हिशोबाने या थेरीज आहेत आणि प्रॅक्टिकली प्रूव्ड थेरीज आहेत. मग तुम्ही म्हणाल माझा इन्कम 60,000 आहे, माझ्या घरात 60,000 येतात. पण जर तुमच्या घरामध्ये 4 लोक असतील आणि तुम्ही 60,000 कमवत असाल तरी सुद्धा तुम्ही लोअर मिडल क्लासमध्येच येता. कारण पर पर्सन इन्कम 50 ते 60,000, आपण लोअर 50,000 पकडून चालू. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये 4 लोक असतील आणि जर तुमचा इन्कम 2 लाख रुपये असेल तरच तुम्ही मिडल क्लास, किंवा 2 लाखापेक्षा जास्त असेल तर. त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही मिडल क्लास कॅटेगरीमध्ये येत नाही. मग माझा सिंपल मुद्दा हाच आहे की जर तुम्ही मिडल क्लास कॅटेगरीमध्ये येत नाही, म्हणजेच आता यात कोणी दुःख वाटून घेण्याची गोष्ट नाही. अरे तुम्ही आम्हाला लोअर मिडल क्लास म्हटलात, मला मिडल क्लास म्हटलात, मला रिच म्हटलात. हे डोक्यातनं पहिला घाणेरडी जळमट काढून टाका. जी परिस्थिती आहे ती मान्य आहे. आणि बघा, कधीच कोणाची परिस्थिती आयुष्यभर तशीच राहत नाही. जन्माला आलोय भाग्य बदलायलाच, आणि ते तेवढं तुम्ही ठामपणे डोक्यामध्ये ठरवलं की ही परिस्थिती आज आहे, उद्या ही परिस्थिती ठेवणार नाही कुठल्याही परिस्थितीत. एवढं फक्त डोक्यात ठेवा, परिस्थिती ऑटोमॅटिकली बदलते, कारण ऑटोमॅटिकली तुमचा मेंदू त्या दिशेने काम करायला लागतो. राईट? सो जर तुम्ही लोअर मिडल क्लास 50,000 पेक्षा आत पर पर्सन इन्कम असेल तर मी रिक्वेस्ट करेन तुम्ही घराच्या नादाला न लागलेलं चांगलं. जर लागाल तर फसाल. नो डाऊट भाड्याच्या घरामध्ये राहिला म्हणजे काही कमीपणा वाटत नाही. तुम्ही जो 20-30 लाखाचा घर बांधणार आहात किंवा 30-40 लाखाचा फ्लॅट घेणार आहात, त्याच्यावर जो EMI 50,000, 30,000, 40,000 देणार आहात, त्यापेक्षा 10,000च्या EMI मध्ये त्यापेक्षा बेस्ट फ्लॅट तुम्हाला रेंटने मिळतो, बेस्ट बंगलो त्याच्यापेक्षा मिळतो, त्याच्यापेक्षा कितीतरी गोष्टी एक्स्ट्रा तुम्हाला त्या घरामध्ये मिळतात. ही फॅक्ट आहे. जे तुमचं घर असतं त्याच्या फक्त 3% यील्ड येते, म्हणजे रेंट येतो. म्हणजे विचार करा, आपल्याला FD मध्ये सुद्धा रिटर्न जर तुम्ही बघितले तर 6, 7, 8% मिळतात, आणि इकडे घराला रिटर्न फक्त 3%. लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घर बांधत असाल तर तो सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. तो तर सोडूनच द्या तुम्ही. हा पण ठीक आहे, माझ्या इमोशनल अडकले आहेत, मला आई बाबासाठी हे करायचंय ते करायचंय, काही पण उद्या काय केल्यास माझी प्रगती होत नाहीये, पगार वाढत नाहीये, मान्य, मग तुम्ही करा. पण अगेन मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, पगारावर विषय आला आहे म्हणून जेव्हा तुम्ही या ट्रॅपमध्ये अडकता ना, तेव्हा एकदा का कर्ज डोक्याशी आलं, त्यातनं बाहेर पडायचं कठीण झालं तर मात्र तुम्हाला लोकांना उत्तर द्यायचं कठीण जातं. कंपनीमध्ये तुमचा परफॉर्मन्स वाट लागते, दांड्या मारायला सुरू करता, घरात आजारपण सुरू होतं, परिणामी कंपनीमध्ये नोकरी जायचे चान्सेस आहेत, कारण तुम्ही दांड्या मारत असता. पगार वाढणार नाही का? तर तुमचा परफॉर्मन्स नाही. यामुळे ओव्हरऑल तुमची लाईफ डिस्टर्ब होत जाते, आणि ह्या सगळ्या मागं कारण आहे कर्ज. म्हणून सांगतोय, जर 50,000च्या वर इन्कम असेल तर तुम्ही घराचा विचार करा, तोपर्यंत करू नका. पर पर्सन 50,000. जर समजा तुम्ही 2 फॅमिली मेंबर आहेत, तुमचे नवरा बायको आहे, आणि ठीक आहे तरी तुम्ही 50,000 करताय, तरी प्रॉब्लेम नाही. ऍडजस्टमेंट आहे बरं का. प्रॅक्टिकली काय व्हायला पाहिजे, घरामध्ये एकच मेंबर तुम्ही आहात आणि 50,000 कमवताय, ठीक आहे. 2 मेंबर आहात ना, लाख रुपये इन्कम पाहिजे. पण खूप साऱ्या लोकांचा तेवढा इन्कम होत नाही, म्हणून मी यामध्ये थोडेसे ऍडजस्टमेंट केलेत. नवरा बायको दोघेच आहेत, 50,000 कमवताय, त्यातले 30% ही जी अमाऊंट आहे ती तुम्ही EMI वर खर्च करू शकता. म्हणजे
15,000 रुपये तुम्ही खर्च करू शकता, त्यापेक्षा जास्त करू नका. ओव्हरऑल बॅलन्स 35,000 रुपये राहिला. 35,000 रुपये काय करायचे साहेब? 25,000 रुपये कुठे उडाली कळत नाही. घर खर्चाला इझिली उडतात, 50% असेच जातात. राहतात हातात 10,000 रुपये. त्या 10,000मध्ये मला फिरायला जायचं आहे, ट्रिप करायची आहे, छान कपडे घ्यायचे आहेत, माझं हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे सगळं तेवढ्यात बसवावं लागतं. एवढं सोपं नाही. त्यामुळे तुम्ही 15,000 EMI भरू शकता. 17-1 लाखाच्या आसपास तुम्हाला लोन मिळेल. 15,000 EMI मध्ये 20च्या वर टेन्युअर त्याचा ठेवायचा नाही, म्हणजे 20 वर्षासाठी लोन घ्यायचं. 17 लाख रुपयात काय येतं ते तुम्ही ठरवायचं आहे. त्यामध्ये मी जास्त बोलू शकत नाही. कदाचित एक काम करू शकता, 25-1 लाखाचा छोटा फ्लॅट आहे, 1 BHK घेताय, वरची अमाऊंट साठवा, मग 17 लाख लोन करा. 50 लाखाचं घ्यायचं आहे, वरची अमाऊंट पहिला साठवा, मग लोन घ्या, चालू शकतं. जर तुम्ही नवरा बायको दोघे जण जॉब करताय, लाख रुपये इन्कम आहे, किंवा एकट्याचाच 1 लाख रुपये इन्कम आहे, काही हरकत नाही. तो 40% स्पेंड करू शकतो. म्हणूनच याला म्हटलं जातं 30-40-50 रूल. हा रूल त्यासाठीच आहे. ज्याचा इन्कम 50,000 आहे तो 30% खर्च करू शकतो. ज्याचा इन्कम 1 लाख रुपये आहे पण घरात 2च लोक आहेत तर मात्र तो 40% खर्च करू शकतो, 40,000 EMI भरू शकतो. म्हणजेच 45 लाखाच्या आसपास तुम्हाला लोन मिळेल. याचा अर्थ काय, 5-10 लाख रुपये स्वतः जवळचे जरी तुम्ही घातले तरी 50-1 लाखाचा फ्लॅट इझिली घेऊ शकता. आणि तो गरजेचा आहे. जर तुम्ही लाख रुपये कमवताय आणि 10,000च्या घरामध्ये राहताय, त्याला काही लायकी नाहीये. बरोबर आहे ना? म्हणजे सॅलरी पण चांगली आहे, ठीकठाक डिसेंट फ्लॅट तुम्ही घेऊ शकता इफ यू वॉन्ट. त्यानंतर जर तुमची सॅलरी 1,30,000 असेल, घरामध्ये 2च लोक असतील, तर मात्र तुम्ही 50% खर्च करू शकता. 65,000 EMI होईल आणि ओव्हरऑल 73,71,000 म्हणजेच 70-75 लाखाचं घर तुम्ही घेऊ शकता. आणि जर 1.5 लाख सॅलरी असेल, आई वडील घरामध्ये आहेत, 4 लोक तुम्ही राहताय. आता याचा अर्थ अजून एक तुम्हाला मी सांगतो बरं का, विषय निघालाच आहे. तर आई वडील गावी आहेत, आम्ही दोघं इकडे राहतोय, पण आई वडिलांची जबाबदारी तर माझ्यावर आहे ना. मग याचा अर्थ तुम्ही 4च लोक झालात. असं समजू नका की आम्ही वेगळे राहतोय म्हणजे ते आमच्यामध्ये नाहीत, आम्ही आमच्या दोघांचा कॅल्क्युलेट करतो. बिलकुल तसं करू नका. तेही तुमच्या घरचे अविभाज्य भाग आहेत. आणि जर तुम्ही आई वडिलांचा रिस्पेक्ट करत नसाल तर प्लीज हात जोडून विनंती करतोय, रिस्पेक्ट करा, त्यांचा आदर करा, त्यांना हवं नको ते बघा. कारण त्यांनी आजपर्यंत तुमच्यासाठी खूप काही केलंय आणि आत्ता वेळ आहे की तुम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची. तुम्ही अक्षरशः अंगावरची कातडी जरी काढून त्यांना दिलीत तर ते जे त्यांचे उपकार आहेत ते फिटणारे नाही आहेत. पण ठीक आहे, आपण थोडंफार जरी पैशाच्या स्वरूपात जरी आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतोय, ही छोटी मोठी गोष्ट आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. चांगलं सुखात त्यांना ठेवतोय, 4 सुखाचे घास देतोय, त्यांची काही मोठी अपेक्षा नसते. तर तेवढी प्लीज माझी एक रिक्वेस्ट असेल. सो 1.5 लाख रुपये जर तुमचा इन्कम असेल, 50% तुम्ही स्पेंड करू शकता. 75,000 रुपयांचा EMI तुम्ही भरू शकता, काही हरकत नाही. 75,000 परत आपल्याला शिल्लक राहतात. खूप चांगलं आयुष्य तुम्ही जगू शकता. ओव्हरऑल 85 लाखाचं घर सुद्धा घेऊ शकता. पण यात बघा, मला 85 लाखाची गरज नाही, 50-60 लाखाचं घर माझ्यासाठी येणं पाहिजे. वेल अँड गुड, बेस्ट डिसिजन आहे, तुम्ही तेवढाच घेऊ शकता. पण एक गोष्ट आता लक्षात ठेवायची या सगळ्यावरून, जे काही 30, 40 आणि 50चा मी रूल तुम्हाला सांगितलाय तो सोडून अजून दुसरा EMI असायला नको. नाहीतर होम लोन 30% भरतोय, कार लोन 20% भरतोय, इकडे फर्निचरचं आणि 20% जात आहे, हातामध्ये काय काहीच राहत नाही. हे उद्योग करू नका. अगेन तुम्ही ट्रॅपमध्ये फसताय. मग जर तुम्हाला याचे ऍडजस्टमेंट करायचे असतील, समजा होम लोनला तुम्ही 1 लाख रुपये आपण इन्कम पकडूया किंवा 1.5 लाख रुपये तुमचा इन्कम आपण पकडून चालू आहे, 50% तुम्ही स्पेंड करणार आहात, म्हणजेच 75,000 रुपये तुमचा EMI येणार आहे. पण तुम्ही म्हणत असाल मला कार पण विकत घ्यायची आहे, तर एक काम करा, तुम्ही इथे 60,000 रुपये घराच्या EMI साठी वापरा. 15,000 रुपये शिल्लक राहिले, हे 15,000 रुपये तुम्ही कारच्या EMI साठी वापरू शकता. सो अशा प्रकारे त्याला बायफार्गेट करा. ओव्हरऑल 75,000 रुपयाचा माझा EMI गेला पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको, एवढं डोक्यामध्ये ठेवायचं बस. मग तुमची जी सॅलरी असेल त्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन्स करा आणि व्यवस्थित आयुष्य सुखात जगा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सगळ्यात आधी शेजाऱ्यांपर्यंत पोहोचवा. जे तुम्हाला नावं ठेवतात ना, अरे घर एवढंच आहे काय तेवढंच आहे काय, कोणीही 1 रुपया आणून देत नाही साहेब. जे काही आहे स्वतःलाच कमवायचं आणि जे काही सुख आणि दुःख आहे ते आपल्याला सहन करायचं आहे. त्यामुळे कोणीतरी सांगतो म्हणून एकही फायनान्शियल डिसिजन जर आपला चुकीचा झाला तर आयुष्यभरासाठी त्याला तुम्हाला भोगावं लागेल. पटला असेल तर मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.